हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 40. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. पृथ्वी किंवा त्या बाहेर तसेच देवदेवता किंवा अन्यत्रही एकही असे अस्तित्व नाही की जे या प्रकृतीजन्य त्रिगुणांपासून मुक्त आहे. गीतेच्या या शेवटच्या अध्यायाला मूळ सुरुवात झाली आहे ती संन्यास आणि त्याग यांच्यातील वेगळ्या असणाऱ्या तत्वाच्या चर्चेने. येथे ज्ञानयोग आणि कर्मयोग चर्चेला आपोआपच आलेला आहे. अर्जुनाने तसा प्रश्न भगवंत श्रींना विचारलेला आहे. दिव्यवीरा ऋषिकेशा केशी निषूदना, मी आपल्याकडून संन्यास आणि त्याग यांचे तत्व वेगवेगळे जाणून घेऊ इच्छितो. मग भगवंत श्रींनी अगोदर निरनिराळ्या विद्वानांची मते सांगून मग स्वतःचे मत द्यायला सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम त्यांनी त्यागाचे तमरज आणि सत्व असे प्रकृतीजन्य 3 प्रकार सांगितले. मग कर्मफलाची चर्चा केली. कर्माचा त्याग करता येत नाही तर कर्मफलाचा त्याग करायचा आहे. त्यानंतर भगवंत श्रींनी सांख्यशास्त्राप्रमाणे सर्व प्रकारची कर्मे सिद्ध करणारी 5 कारणे सांगितली. अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या क्रिया आणि अनेक प्रकारची साधने, प्रयत्न आणि दैव अशी ही 5 कारणे सांगितली. मग देह आणि आत्मा यांचे पृथक्करण समजावून दिले. ज्ञान, ज्ञेय आणि परिज्ञाता या त्रिपुटीची चर्चा करून कर्मसंग्रहाची चर्चा केली. यानंतर तमरजसत्व अशा प्रकृतीजन्य त्रिगुणांनी बद्ध असलेल्या ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती आणि सुख यांची चर्चा केली. आता भगवंत श्री या त्रिगुणांचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य सांगत आहेत. ही आपल्याला ज्ञात असलेली पृथ्वी किंवा त्या बाहेरील जगत तसेच मानवाप्रमाणेच देवदेवता म्हणजे मानवापेक्षा दिव्य सजीव किंवा स्थावर आणि जंगम निर्जीव वस्तू जगत असे सर्व काही या त्रिगुणांनीच युक्त आहे. त्यावेळी ही पृथ्वी बाहेरील विश्वाची जाण होती हेही जाता जाता लक्षात घेऊया. त्यावेळीही पृथ्वी बाहेरील विश्वाची जाण होती हेही आता जाता जाता लक्षात घेऊया. या विश्वात एकही अशी वस्तू नाही की जी या त्रिगुणांपासून मुक्त आहे. संपूर्ण विश्व या त्रिगुणांना वश आहे. या त्रिगुणांनी प्रभावित झालेले आहे. गीता सांगून आज 7,500 वर्ष झालेली आहेत. आताचे विज्ञानही हे कबूल करत आहे की येथील संपूर्ण वस्तू जगत इलेक्ट्रॉन तम, प्रोटॉन रज आणि न्यूट्रॉन सत्व याने व्यापलेले आहे. या तिन्हीच्या मिश्रणाने सर्व काही तयार झालेले आहे. 2 वस्तूतील फरक म्हणजे या 3चे मिश्रणाचे प्रमाण बस, यापेक्षा आणखी काहीही नाही. यामुळेच आमचे ऋषी सांगतात की सोने आणि माती एकच आहे. हे 3 ओलांडले की ती दिव्य आत्मचेतना आहे. त्याच्या दिव्य ओंकाराच्या नादलहरीमधूनच हे 3 आविष्कारित झाले आहेत. याचा पत्ता अद्यापही आपल्या आत्ताच्या या अत्याधुनिक विज्ञानाला लागलेला नाही. जेव्हा तो लागेल तेव्हा त्यांना आत्मप्रचिती येईल. ओंकाराचे त्या दिव्य ब्रह्मनादाचे महत्त्व समजेल. तो दिवसही निश्चितच येईल. आपण आशावादी राहूया. त्यासाठी या वैज्ञानिकांना शुभेच्छा देऊया.
हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे आपण हे समजून घ्यायचे आहे की तम आणि रज गुण क्षीण करून आपण सत्वयुक्त व्हायचे आहे आणि त्यामधून प्रगती करून त्याच्या अतीत गुणातीत होऊन आत्मसाक्षात्कारी व्हायचे आहे. हरिओम.